गणपती बाप्पा मोरया। एक हिरोईन बॉलिवूडमध्ये खूपच फेमस होती। क्षणात घायल करेल असे तिचे सौंदर्य होते। तिचे खूप चाहते होते। एकदा काय झाले, ती जखमी झाली म्हणून डॉक्टरकडे गेली। डॉक्टरने पाहिले की हिरोईनच्या हाताला एक गोल आकाराची जखम झाली आहे। मग तो तिला म्हणाला, मॅम, ही काही हाताला लागले म्हणून झालेली जखम नाहीये। मला वाटतं की पिस्तूलची गोळी लागल्यामुळे झालेली ही जखम आहे। मी आता तुमची ट्रीटमेंट करतो, पण पिस्तूलची गोळी लागल्यामुळे झालेली ही जखम असल्यामुळे मला पोलिसांना कळविणे आवश्यक आहे, कारण हाच नियम आहे आणि नंतर मला कसल्याही लफड्यात फसायचं नाहीये। त्यावर ती हिरोईन मोठमोठ्याने रडू लागली आणि म्हणाली, प्लीज डॉक्टर साहेब, असं करू नका। माझं अख्खं करिअर बर्बाद होईल आणि असं झालं तर मी मरेल हो। प्लीज पोलिसांना कळवू नका। डॉक्टरला तिची दया आली आणि तो तिला म्हणाला, नक्की काय घडलं? ही गोळी तुमच्या हाताला कशी लागली हे अगोदर सांगा, मग पाहू पोलिसांना कळवायचे की नाही। हिरोईनने मनातल्या मनात थोडा विचार केला आणि म्हणाली, डॉक्टर साहेब, पोलिसांपर्यंत हे प्रकरण जाऊ नये म्हणून मी तुम्हाला खरं खरं सांगते, पण तुम्ही मला वचन द्या की आता मी जे तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही कुणालाच सांगणार नाही। डॉक्टर म्हणाले, ठीक आहे, नाही सांगणार कुणाला। हिरोईन जरा नर्वस होऊन म्हणाली, डॉक्टर साहेब, ॲक्च्युली मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होते। सगळ्यात अगोदर मी पिस्तूलची नळी माझ्या तोंडावर ठेवली आणि गोळी झाडणारच होते की माझ्या लक्षात आले की आताच मी माझ्या दातांना नवीन ब्रिज लावलेत। लाखो रुपये खर्च करून विदेशात जाऊन दातांची रूट कॅनॉल ट्रीटमेंट केली आहे। मला ती खराब करायची नव्हती म्हणून मी पिस्तूलची नळी माझ्या कपाळावर ठेवली। त्यावेळी मला आठवले की 2-3 महिन्यापूर्वीच मी माझ्या चेहऱ्याची फेस लिफ्टिंग केली आहे आणि नाक सुंदर दिसावे म्हणून नोज जॉब केलं आहे। हे सगळं खराब होईल म्हणून मी पिस्तूल माझ्या कानावर ठेवली, पण परत विचार आला की ज्यावेळी गोळी झाडली जाईल त्यावेळी मोठा आवाज होईल आणि माझ्या कानाचे पडदे फाटतील, म्हणून तिथे पण कॅन्सल केले। मग मी माझ्या हृदयावर पिस्तूल ठेवली आणि गोळी चालवणारच होते की मला माझे महागडे सुंदर सिलिकॉन इम्प्लांट आठवले। मग शेवटी मी हाताला गोळी झाडली। एवढं सगळं ऐकून डॉक्टरने मनातल्या मनात विचार केला, हिला नक्की जगायचं होतं की मरायचं होतं। फ्रेंड्स, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।